सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी त्याप्रथम आपल्या समाज बांधवांचे आणि गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि तदनंतर आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचं औचित्य आणि आयोजन करण्यामागचा हेतू हाच तर महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांनी केलेला कार्यकर्तृत्वाचा आढावा हा समाजाच्या समोर आला पाहिजे, समाजातील नागरिकांच्या समोर आला पाहिजे, समाजाचं भविष्य असणाऱ्या तरुण पोरांचा पुढे आला पाहिजे, या चिमुकल्या बाल मित्रांसोबत या बाल लेकरांना त्याचा अनुभव आला पाहिजे। म्हणून हे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही आपण आयोजित करत असतो। तत्पूर्वी तुमच्या माझ्या या देशाला, ज्या मातेने या देशाला आणि राष्ट्राला 2 छत्रपती दिले अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, आरक्षणाचे जनक करवीर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराज 1.5 दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथा संग्रह, 7 चित्रपट कथा आणि 1 प्रवास वर्णन अशा साहित्यातून साहित्य सम्राट होणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा तमाम महापुरुषांना वीर एकलव्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो। आणि तत्पूर्वी आपल्या या गावातील जे काही प्रमुख मंडळी या व्यासपीठावरती बसलेले आहेत त्यांचा देखील मी शब्द सुमनांनी स्वागत करतो। त्यामध्ये आपल्या गावाचे ज्येष्ठ नागरिक म्हणजे संपूर्ण शिरपूर तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिक म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे असे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये बसलेले आहेत, ते म्हणजे आदरणीय बापूसाहेब सुधाम बापू हे आपल्यामध्ये बसलेले आहेत। आदरणीय बापूंचे त्यांच्या चरणात स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतो। त्याचप्रमाणे आपल्या गावाचे माजी सरपंच तसेच माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय कैलास बापू भांबरे असतील, ही समस्त आपल्या गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि तुम्ही समस्त समाज बांधव ग्रामस्थ आपण हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला म्हणून तुमचे देखील मी आभार मानतो। आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुमच्या माझ्या या देशामध्ये हजारो वर्षापासून गुलामगिरीची परंपरा होती। तुमच्या माझ्या देशामध्ये हजारो वर्षापासून गुलामगिरीचा कालखंड सुरू होता, पण ज्या ज्या वेळेस या देशामध्ये अन्याय अत्याचार फौजा निर्माण झाल्या, ज्या ज्या वेळेस या देशामध्ये अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली, त्याप्रमाणे चांगलं काम करणाऱ्या महापुरुषांनी देखील तुमच्या माझ्या आपल्या या देशामध्ये जन्म घेतलेला आहे। त्याचमध्ये अनेक महापुरुषांची नावं आहेत, ज्याप्रमाणे विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयाच्या माध्यमातून शोषित, वंचित, उपेक्षित, दलित, आदिवासी, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला। अशा बोधिसत्व प्रज्ञा सूर्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन या व्यासपीठावर माझी श्रद्धांजली मी वाहत आहे। तर महापुरुषांचा कालखंडानुसार वेगवेगळं असं त्यांचं योगदान राहिलेलं आहे। त्याचमध्ये वीर एकलव्य यांचं देखील खूप मोठं तुमच्या आमच्यासाठी योगदान होतं। ज्या देशामध्ये चातुर्य वर्ण व्यवस्थेनुसार ज्या समाजाला कुठल्याच गोष्टीचा धनुर्विद्या वगैरे कुठलंही शास्त्र असं हे पारंगत आणि त्याच्यामध्ये अभ्यास करण्याचं, त्याच्यामध्ये चिकित्सा करण्याचं ज्याला परवानगी नव्हती अशा समाजातला वीर एकलव्य नावाचे महादंडनायक भगवान ज्यांनी द्रोणाचार्यांचा पुतळा उभारून त्या पुतळ्याला आपला गुरु मानून त्यांनी एक विशिष्ट अशी उत्तम प्रकारची जगातली धनुर्धारी धनुर्विद्या प्राप्त केली आणि त्या विद्येच्या माध्यमातून या देशाला दाखवून दिलं जगामध्ये काही होऊ शकतं, पण तुमच्या कार्याप्रती काम करण्याची जी प्रामाणिक इच्छा आहे, तुमची जी नितांत अशी प्रामाणिक इच्छा आहे, तुम्ही त्याला दिलेलं पेशन्स आहे हे त्याला अवलंबून असतं। म्हणून कुठल्याही गोष्टी करत असताना आपण ज्या काही समाजामध्ये गोष्टी करत असू त्या गोष्टींना त्रास होत असेल, निंदा होत असेल, विविध काही त्रास सहन करावा लागत असेल, पण इतर काही गोष्टी सहन करून तुम्ही जर समाजासाठी काहीतरी चांगलं काम करू शकलात तर येत्या काळामध्ये नक्कीच तुमचा विचार केला जातो। त्याचप्रमाणे आज इतकी वर्ष उलटून देखील भगवान वीर एकलव्यांना आपल्या समाजाला आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपल्याला मार्गक्रमण करावं लागत आहे। आज 21व्या शतकाचा हा प्रेड सुरू आहे। या 21व्या शतकाचा हा प्रसंग सुरू असताना आपण ह्या जयंत्या का करत आहोत? महापुरुषांच्या चरित्राच्या असेल, त्यांच्या विचारांच्या असेल,
आपण हा जाज्वल्य असा इतिहास का आपण याची पुनरावृत्ती करून घेत आहोत? याचं कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये जन्माला आलेली लेकरं असतील, या समाजातून कित्येक वर्षापूर्वी मृत झालेले व्यक्ती असतील, या इथे बसलेल्या माझ्या माता भगिनी असतील, राबराब राबणाऱ्या माझ्या माता असतील, अनवाणी पायानं शेतामध्ये काम करणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील, शेतामध्ये 18-20 दारिद्र्याचा चटका भोगून शेतामध्ये काम करणारा माझा इथे असलेला सर्व कामगार आणि शेतकरी बाप असेल, आपण सगळेजण का या अशा जयंत्यांचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं? तर आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या पोरांना आपल्या समाजामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी जो काही वेगळा इतिहास निर्माण केलेला आहे, तो इतिहासाच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या हातून देशासाठी, समाजासाठी आणि मानवासाठी काय चांगलं करता येईल, हा असा इतिहास आपल्याला या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो. आणि खरं सांगायचं झालं तर का आपण या कार्यक्रमांचं आयोजित केलेलं आहे? अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्यता या समाजातील भयावह अशा परिस्थिती आहेत. या भयावह अशा परिस्थिती मिटून हा समाज देखील वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून आपल्या देशामध्ये ज्याप्रमाणे या देशाची राष्ट्रपती आदिवासी महिला आहे द्रौपदीजी मुर्मू आहे, त्याच पद्धतीने इथे बसलेली माझी एखादी भिलाटीतली बहीण देखील या व्यवस्थेमध्ये गेली पाहिजे. माझ्या भिलाटी मधला बांधव या देशाच्या व्यवस्थेमध्ये गेला पाहिजे. माझ्या भिलाटीतला बांधव या देशाच्या विविध अशा व्यवस्थेमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या समाजातली प्रगती होणार नाही. हाच एक प्रामाणिक उद्देश हा या समस्त कार्यक्रम आयोजनाचा मागचा आहे. तुम्ही श्रीमंत झालात किंवा मी श्रीमंत झालो म्हणून प्रश्न मिटत नाही. जोपर्यंत या समाजातला शेवटच्या श्वासातला शेवटला माणूस, तळागाळातला माणूस आणि माझ्या झोपडीत राहणारा माणूस जोपर्यंत शिक्षण घेऊन पूर्ण दृष्ट्या असा विकसित होत नाही तोपर्यंत समाज हा सुशिक्षित झाला असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण या समाजातला प्रत्येक माणूस हा शिकला पाहिजे. इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ याला शिक्षण रूपी वाघिणीचं दूध यानं पिलेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जितके प्याल तितके घुरघुरणार. त्याच शिक्षण रूपी वाघिणीचं दूध पिऊन या देशामध्ये अनेक जण आपलं वेगवेगळ्या पदांवरती, वेगवेगळ्या स्तरावरती आपलं कार्य बजावित आहेत. म्हणून माता भगिनींनो, केवळ शिक्षण आणि शिक्षण हे एकच केवळ हत्यार तुमच्याकडे आता उरलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची, तुमच्या कुटुंबाची तुम्ही आर्थिक प्रगती करू शकता. कारण की तुम्हाला माहिती असेल, उपासमार असेल, बेरोजगारी असेल आणि दारिद्र्यता असेल, यामध्ये किती अशा पद्धतीने तुम्हाला आम्हाला जीवन जगावं लागत आहे. याच प्रकारचा संघर्ष आपल्या पुढच्या पिढ्यांच्या वाटायला येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या पोटी जन्माला आलेला बाळ एकही दिवस शाळेतनं घरी न राहता तो प्रत्येक दिवस शाळेत कसा जाईल हा ज्या दिवशी निश्चय तुम्ही तुमच्या मनामध्ये कराल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने वीर एकलव्य यांच्या चरणी तुम्ही पुष्पांजली अर्पण कराल. हाच तुमचा येणाऱ्या काळामधला खूप मोठा असा संघर्ष असणार आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर या जयंतीच्या माध्यमातून समाजाला, या मानव समाजाला एक वेगळी अशी दिशा मिळते आणि त्या दिशेतून आपण एक आपला विचार घेऊन आपण आपल्या प्रगतीच्या वाटा ह्या मोकळ्या करीत असतो. आणि भगवान वीर एकलव्य यांना सहन करावा लागणारा तास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण संघर्ष करून एक स्वतःचे सामर्थ्य या विश्वामध्ये निर्माण करून गेले, म्हणून त्यांची आपण जयंती साजरा करीत आहोत. तर अशा तमाम महापुरुषांना भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुनश्च विनम्र अभिवादन करतो. इथे बसलेल्या माता भगिनींना, समस्त ग्रामस्थांना हार्दिक जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद. महादनायक, महादंडनायक भगवान एकलव्य की, कंट्या नाईक की, राजा नाईक की, विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, युगपुरुष छत्रपती शिवरायांचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.